नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तीपीठ विरोधात ठराव. काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता असतानाही सर्वसाधारण सभेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. भाजपच्या सदस्यांनीही या ठरावाला विरोध न करता पाठिंबा दिल्याने हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणारा ठराव मांडला. या ठरावाला सभागृहातील विविध पक्षांच्या सदस्यांनी समर्थन दिलं आणि अखेर तो मंजूर करण्यात आला. ठरावावर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पवार यांनी वेगळी भूमिका मांडली. शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून भाजपच्या 12 जिल्हा परिषद सदस्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा असेल असं त्यांनी सभागृहात सांगितलं. मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे यांनी तात्काळ भूमिका स्पष्ट करत आमचाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, तुमचे मत वैयक्तिक असू शकते पण आम्ही या प्रकल्पाला विरोधच करणार असे स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे सभागृहात काही काळ चर्चा रंगली. यानंतर तानाजी पवार यांनीही आपली भूमिका मवाळ घेत 12 सदस्यांचे मत वेगळे असले तरी आम्ही शक्तीपीठ विरोधी ठरावाला मंजुरी देत आहोत असं सांगितलं. त्यानंतर हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.